पूर्णा तालुक्यातील मोजे कानडखेड ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अजितदादा पवार गटाच्या खुर्शिदा बी अखिल खान पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली। एनसीपीचे नेते सरफराज खान पठाण यांच्या या वहिनी आहेत। ग्रामविकास अधिकारी श्री जवंजाळ यांनी निवडीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडली। यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून उज्ज्वला फुलेवार, तलाठी मोहिनी मेदापल्ली यांची उपस्थित होती। या प्रसंगी सरपंच सौ सुमनबाई मारुती बखाल यांनी नवीन उपसरपंच खुर्शिदा बी अखिल खान पठाण यांचे स्वागत केले। यावेळी माजी सरपंच तुकाराम सालपेसह 6 ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। खुर्शिदा बी पठाण यांच्या एकच अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी श्री जवंजाळ यांनी दिली। फटाक्याच्या आतिषबाजीत करत एकमेकांना पिढ्याचं वाटप करण्यात आलं। आपला पॅनलचा उपसरपंचपदी निवड झालेली आहे, काय सांगणार आहात? आज आम्हाला आनंदाचा दिवस आहे। 9 पैकी 6 सदस्याचं मतदान झालेलं आहे आणि 6ला 6 सदस्य आमच्या पार्टीचे होते आणि बाकीचे सदस्य होते गैरहजर राहिले आणि त्याने त्याची बाजू तटच राहिले ते आणि 6 सदस्याचं मतदान झालं आणि आम्हाला खूप आनंद आहे आणि गाववाल्याने बी सहकार्य चांगलं केलं, त्याच्याबद्दल गाववाल्याचे बी आम्ही आभारी आहेत। आणि 6ला 6 सदस्य आमचे इकडं तिकडं न जाता कोणाच्या भूलतापाला बळी न पडता त्यांनी 6ला 6 मतदान चांगल्या प्रमाणानं केलं आणि आमचे जे माजी उपसरपंच आता समजा होते त्याने बी चांगली साथ दिली आम्हाला। सगळ्याचं मतदान आम्हाला आमच्या अरविंद उत्तम काळे हे अगोदरचे उपसरपंच होते, आताची त्यांनी सहकुशीनं 2.5 वर्षाचं ठरलं होतं। त्याला आणि काही लोकांना बरंच भय केलं, मात्र ते काही भयकले नाही, कोण्या कशाच्या भूलतापाला बळी पडले नाही आणि त्यानं जे त्याचे जे शब्द दिलता त्यानं शब्द पाळला अरविंद उत्तम काळेने। खुर्शिदा बी अखिल खान पठाण हे नवीन उपसरपंच झालेले आहेत आता कानडखेडचे। आपली उपसरपंचपदी निवड झालेली आहे, काय सांगणार आहात? आम्हाला चांगले सरपंच साधे नाले रस्ते पाणी आपल्या रोड लाईटचा नवपाशी 6 सदस्य मतदान झालेलं आहे आणि त्याचा आम्ही आभारी मानतो सदस्याला आणि समजे आमच्या पाठीमागं राहिलेला कामं करू शकतो।